नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचा रौप्य महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करणार अध्यक्ष श्री महादेव घरत। नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी श्री महादेव घरत आणि त्यांच्या मित्रांनी 2001 साली द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना केली। रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी बोकडविरा 4 फटा येथील NMSEZ मैदान येथे नियोजनासाठी सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 20 ते 24 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विभागातील 132हून अधिक प्रकारात 25,000हून अधिक खेळाडू भाग घेतील असा आत्मविश्वास उपस्थित मान्यवर सदस्यांनी व्यक्त केला। तसेच उद्घाटन आणि पारितोषिक वितरणासाठी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख श्री मिलिंद खारपाटील यांनी दिली। यावर्षी 25वा महोत्सव असल्याने खूप मेहनत घेऊन महोत्सव यशस्वी करू अशी ग्वाही उपस्थित सदस्यांनी दिली। या नियोजन सभेसाठी अध्यक्ष महादेव घरत, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद खारपाटील, भूषण पाटील, कराटे प्रशिक्षक दीपक घरत, मंगेश घरत, प्रवीण घरत, आकाश पाटील, गणेश पाटील, दत्ता ठाकूर, सौरभ कडू, बाबूराव पाटील, संजय पाटील, जयेश म्हात्रे आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, तृप्ती भोईर, उरण। मी खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन उरण। येत्या 20 ते 24 डिसेंबर रोजी याच मैदानावर आपण द्रोणागिरी युवा महोत्सवचं अमृत महोत्सव वर्ष म्हणजे 25वं वर्ष आयोजित करणार आहोत। आणि याच महोत्सव आयोजित करण्यासाठी आज आपण मीटिंग सर्व सभासद यांच्याकडून ही मीटिंग आपण आयोजित केली होती। या युवा महोत्सवमध्ये एकूण 142 प्रकारचे वेगवेगळे खेळांच्या स्पर्धा, सर्व स्पर्धा राज्यस्तरीय असतील असं मी स्पेशली नमूद करतो, कारण हा युवा महोत्सव आपला 25वा आहे। आणि याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातून शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज देखील उद्घाटन प्रसंगी तसेच इतर विविध स्पर्धांच्या प्रसंगी आपल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहेत। आणि या स्पर्धांसाठी एकूण जवळजवळ 25,000च्या वरती स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतील अशी आत्ताच माहिती आपल्या संस्थापक अध्यक्ष मान्य महादेवजी घरत साहेब यांनी दिलेली आहे। हा द्रोणागिरी स्पोर्ट्स युवा महोत्सव आपण या युवा महोत्सवाची स्थापना आपण 11 एप्रिल 2001 रोजी याच आपल्या उरण कोटनाक्याजवळच्या पेट्रोल पंपाजवळच्या ग्राउंडवर आपण केली होती। आणि हे सुरुवात केल्यानंतर हे छोटंसं रोप या वटवृक्षामध्ये तब्दील झालेलं आहे। असं ह्याच स्पर्धेसाठी जवळजवळ रायगड जिल्ह्यातून इव्हन महाराष्ट्र स्टेटमधून देखील चांगले स्पर्धक या स्पर्धेला हजेरी लावतात आणि या स्पर्धा खेळून आपल्या राज्यस्तरीय, देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील खेळतात। जसं स्केटिंग असेल, पॉवर लिफ्टिंग असेल, वेट लिफ्टिंग असेल, असे विविध स्तरावरील स्पर्धक या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतात आणि आपल्या उरणचं नाव या भारत देशाच्या नकाशावर कोरून दिलेलं आहे। या पूर्ण स्पर्धांसाठी मी ॲज अ खजिनदार म्हणून सर्व स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच या स्पर्धांमध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेऊन आपलं कसब दाखवायचं आहे आणि आपल्या उरणचं नाव लौकिक करायचं आहे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज महामुंबई चॅनलच्या कडून तुम्हाला धन्यवाद।